श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी 12 एप्रिल वार शनिवार रोजी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव आणि योगायोगाने या दिवशी शनिवार पण आहे. त्यामुळे बघा, या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा आहेत ते उपाय आहेत हे करायचेच आहेत, जेणेकरून या पूर्ण दिवसाचं किंवा सेवेचे फळ जे आहे ते आपल्याला मिळेल. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत आणि या दिवशी हनुमानांना कोणता नैवेद्य अर्पण करण्याचं महत्त्व आहे. या नैवेद्याशिवाय आपण केलेली पूजा किंवा हा जो दिवस आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. तर बघा, येत्या शनिवारी 12 एप्रिलला आहे हनुमान जन्मोत्सव. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो आणि या दिवशी भगवान राम आणि हनुमान यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, अडचणी यांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते. बघा, हनुमानजी जे आहेत ते भगवान श्रीराम यांचे कट्टर भक्त होते. तर यामुळेच रामनवमीला सुद्धा आपण हनुमानांची पूजा केली होती. तसेच या हनुमान जन्मोत्सव दिवशी देखील प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांची देखील पूजा आपल्याला करायची आहे. हनुमानांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. बघा, अनेक वेळा तुम्ही खूप मेहनत करता, खूप कष्ट करता, परंतु तुमची म्हणावी अशी प्रगती होत नाही. सारखे काही ना काही अडथळे येत राहतात किंवा तुम्ही जेवढं कष्ट करताय त्याचा मोबदला तुम्हाला म्हणावा असा मिळत नाही. मग तुम्ही कुठेतरी खचून जाता. तर बघा, तुमच्यासोबत पण असं होत असेल ना, तर हे बघा, हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला पूजा सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ती पूजा करा. आणि या व्हिडिओमध्ये मी जी सेवा तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे ती अत्यंत प्रभावी सेवा आहे, ती तुम्ही नक्की करा. या उपायामुळे किंवा सेवेमुळे भगवान हनुमानजींचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि या दिवशी हनुमानजींची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे म्हणजेच मानसिक, शारीरिक, आर्थिक जे काही त्रास आहेत, दुःख आहेत ते दूर होण्यास मदत होते आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होते. आणि या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हनुमानजींची पूजा करायची आहे. तर बघा, 12 एप्रिल शनिवार रोजी हनुमान जन्मोत्सव आहे आणि या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे. तर आपण बघा, हनुमानजींचा फोटो आपल्या देवघरामध्ये नाही. त्यामुळे हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी आपल्याला तुमच्या घराच्या जवळपास कुठे प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल किंवा मारुतीरायांचं जे मंदिर असतं तिथे तुम्हाला जायचं आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे आणि आपलं घर, मुख्य दरवाजा वगैरे सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा, कोणताही सण असतो त्यावेळेस आपण अशाच पद्धतीने आपलं घर किंवा मुख्य दरवाजा स्वच्छ करत असतो. तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे. मग आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतं की तेल, त्यानंतर रुईच्या पानांचा हार वगैरे असं काही विकायला बसलेले असतात. तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे काही सर्व सामान आहे ते घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आणि ते हनुमानांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हनुमानजींना या वस्तूसोबतच तुळशीची पाने, बुंदीचे लाडू, शेंदूर या गोष्टी देखील हनुमानांना अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर त्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे या दिवशी तुम्हाला जमलं तर 11 वेळा किंवा 1 वेळेस मारुती स्तोत्र म्हणायचं आहे.
एक वेळेस पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळेस वडमानाल स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला रामरक्षा पठण करायचं आहे। या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर अशांनी गुगलवर सर्च केल्यानंतरही आपल्याला ह्या सर्व सेवा ज्या करायच्या आहेत त्या मिळून तुम्हाला जर पठण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही यूट्यूबला देखील लावून श्रवण करू शकता, परंतु या दिवशी हे स्तोत्र मंत्र तुमच्या घरामध्ये पठण झालेच पाहिजे किंवा श्रवण झालेच पाहिजे, कारण या स्तोत्रांच्या मंत्राच्या ध्वनीमुळे आपल्या घरामध्ये जी सकारात्मक शक्ती आहे त्याचा संचार अगदी मोठ्या प्रमाणात, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातून बाहेर जाते आणि मग आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं। आणि बघा, हनुमान जन्मोत्सव हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। हनुमानजींचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील मोठ्यातल्या मोठ्या दुःख अडचणी ज्या आहेत, त्रास आहेत ते दूर जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते। संतान प्राप्तीसाठी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी अगदी साध्या सुध्या पद्धतीने पूजा करायची आहे, कारण बघा, संतान प्राप्तीसाठी जर कोणाला काही अडचणी येत असतील तर त्या निश्चितच दूर होतात। आणि बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे, तर हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हनुमानजींना आपल्याला फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तुम्ही अगदी वाटीवर फुटाणे किंवा छोटासा गुळाचा तुकडा घेतला तरी देखील चालेल। हनुमान जे आहेत ते बल, युद्ध, बुद्धी, शक्ती यांचे प्रतीक आहेत, तर भगवान शिवशंकरांच्या 11 महारुद्रांनी एकवटलेली शक्ती म्हणजे हनुमान आहेत। म्हणजे बघा, हनुमानांना किती महत्त्व आहे। तर त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहेत। मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानांचा मान सन्मान करायचा आहे। त्यानंतर तिथे तुम्हाला नारळ अर्पण करायचा आहे, रुईच्या पानांचा हार अर्पण करायचा आहे, तेल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे। यासोबत तुम्हाला फुटाणे आणि गुळ हे देखील अर्पण करायचेच आहे। आपल्या आयुष्यातील संकट, दुःख आपल्या आयुष्यात परत येऊ नये, आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येऊ नयेत। आणि बघा, माणूस म्हटलं की दुःख हे आलेच। या जगामध्ये फक्त सुख असणारा असा माणूस तुम्हाला कोणीही सापडणार नाही। कितीही श्रीमंत असू द्या, परंतु तो फक्त सुखी आहे आणि गरीब दुःखी आहे असं नाही, तर गरीब आणि श्रीमंत या दोघांनाही सुख, त्यानंतर दुःख, दुःख त्यानंतर सुख अशी ही गाडी चालूच असते। पण दुःख आल्यानंतर ती पेलवण्याची ताकद आपल्यामध्ये यावी आणि हे दुःख चुटकीसरशी पळवून लावण्याची ताकद जेवढी आहे आपल्यामध्ये यायला हवी। आणि यासाठी आपल्याला हनुमानांसारखं बळ येणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी आपल्याला हनुमानजींची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी हे जे काही सेवा व उपाय सांगितले आहेत ते आवर्जून करायचे आहेत। जो काही नैवेद्य सांगितलेला आहे तो देखील अर्पण करायचा आहे। आणि बघा, योगायोगाने हनुमान जन्मोत्सव हा शनिवारी आलेला आहे। चैत्र पौर्णिमा याच दिवशी असते आणि हा दिवस पाहिला गेला तर खूप महत्त्वाचा असतो, खूप चांगला आणि प्रभावी दिवस आहे। त्यामुळे हा तुम्हाला न चुकता सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण होईल। तर बघा, हनुमान जन्मोत्सव कसा साजरा करायचा, कुठला नैवेद्य अर्पण करायचा, ही संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।